महाराष्ट्र राज्य सरकारचे जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत हर्षल पाटील यांनी कामं केली होती। 1,40,00,000 रुपयाचं त्यांचं जे थकीत बिल होतं ते मिळत नसल्यामुळे गेले 1 वर्षापासून ते हेलपाटे मारत होते आणि ते पैसे न मिळाल्यामुळे शेवटी शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली। ही दुर्दैवी घटना तांदूळवाडीतील घडलेली आहे। आपण आता तांदूळवाडीमध्ये आहोत। आपण पाहू शकता माझ्या डाव्या बाजूला हर्षल पाटील यांचं घर आहे आणि या घरातून आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा अजूनही टाळू फोडल्याचा आवाज ऐकू येत आहेत। अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील आणि देशातली पहिली घटना आहे की या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कंत्राटदारांचे 1 वर्षापासून पैसे न दिल्यामुळे हा पहिला बळी गेलेला आहे। आपल्यासोबत या गावातील पोलीस पाटील राजाराम पाटील आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। मला सांगा, कसं बघता या घटनेकडे? हर्षल पाटील या तरुणाने आत्महत्या केली आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। तांदवाडीमधील एक होतकुरी आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचा आमचा हे इंजिनियर हर्षल पाटील काल यांनी जी आत्महत्या केली ह्याला सर्वस्व सरकार जबाबदार आहे। तांदवाडी, मालेवाडी, कनेगाव या 3 ठिकाणची जलजीवनची कामं पूर्ण केलीत। थोडीफार कामं शिल्लक आहेत, याचं कारण ती बिल निघाले नसल्यामुळं। परवाच जयंत पाटील साहेबांनी सुद्धा ना अधिवेशनमध्ये मुद्दा मांडलेला की लवकरात लवकर पैसे द्या इंजिनियरांचं, नसेल तर शेतकरी आत्महत्या करतात तसं इंजिनियर आत्महत्या करतील। हा पहिला महाराष्ट्रातला पहिला प्रकार घडलेलाच आहे। अत्यंत दुर्दैवी आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे काय आता महाराष्ट्रातल्या ज्या कंत्राटदारांचे या जिनी कामं केली आहेत त्यांचं लवकरात लवकर बिल काढून होणाऱ्या पुढच्या आत्महत्या थांबवाव्यात, एवढीच आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। दुसरी गोष्ट, आता हर्षल पाटलांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना आमचं तर माझं तर वैयक्तिक डायरेक्ट मत आहे त्यांनी शासकीय नोकरी द्यावी आणि इथून पुढे जी त्यांची लहान मुलगी आहे तिचं पालकत्व घेऊन ते ज्या टोटली शासकीय खर्च शासनानं उचलावा अशी आमची टोटली सर्व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आमची विनंती आहे। या घटनेमुळे गावावर काय सध्या अवस्था झाली आहे? गावावर शॉक आहे म्हणजे असं वाटलं नाही की अख्खन गावात जरी गेला तरी वाटलं नाही। लहान मुलं असू दे, महिला असू दे, वयोवृद्ध असू दे, त्यासनी पण शॉक मनमिळावा होता। असं नाही की टोटली बाबा ह्या गल्लीतच आहे, पण टोटली ऑल ओव्हर गावामध्ये तो संपर्कात असणारा गणेशोत्सव असू दे, आमचं TPL क्रिकेटचं असू दे, कबड्डी असू दे, जे काय असेल त्यामध्ये सगळ्यात तो इन्व्हॉल्व समाविष्ट असेल। गावात कामं केलेत का त्यांनी? काय काय गावात जलजीवनचं काम केले। माझं वैयक्तिक मायकाका पॅलेस म्हणून मंगल कार्यालय शादेचा लग्नाचा हॉल आहे, 2018मध्ये सगळ्यात तिन्हीच पुढून तिन्हीच केलेला आहे, इंटेरियर वगैरे। माझं आता हॉटेल मायकाका आणि आत्ता जे केलेलं आहे त्यांनीच ते आत्ता त्याचं सुद्धा काम त्यांनीच केलं आहे। माझे वैयक्तिक 2-3 कामं आहेत। माझं वैयक्तिक असं मत आहे की शासनानं काही करून आता त्यांची पत्नी, त्यांची मुलगी यांचं पालक कुटुंबाची जबाबदारी घ्यावी। जसं 1500 देऊन तुम्ही अक्कड लाडक्या बहिणी केलेल्या आहेत त्यातली अक्कड स्पेशल लाडकी बहीण करावी। 2 उपमुख्यमंत्र्यांनी, एका मुख्यमंत्र्यांनी ही आमची हर्षलची जी पत्नी आहे तिला स्पेशल लाडकी बहीण करावी, तिचा अनुकंपा तत्वामध्ये नोकरी द्यावी, जी तिची लहान बाळ आहे त्याचं पालकत्व घ्यावं संपूर्ण शिक्षणाची, एवढीच आमची समस्त गावकऱ्यांच्याकडून शासनाला विनंती। नक्कीच आपण पाहू शकता आपल्याबरोबर हर्षलचे चुलत भाऊ आनंद भाऊ। हां, तुमचं नाव सांगा? चुलत भाऊ आहे ते सचिन पाटील। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कसं बघता या घटनेकडे? हर्षलनं आत्महत्या केली या दुर्दैवी घटना आहे आमच्या घरावर पसरलेली आहे। या घटनेनं कोणी सावरलेलं नाही आणि इथून पुढं सावरेल का नाही हे सांगता येणार नाही, कारण की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। शासनाच्या जलजीवन मिशनचं काम 3 गावात हर्षलनं केलं, कनेगाव, तांदवाडी, मालेवाडी या 3 गावातील स्कीमा अगदी व्यवस्थित चालू आहेत आणि अक्कड तालुक्यातल्या सगळ्या स्कीमा बंद आहेत। त्यानं स्वतःहून मार्केटमधून पैसे उपलब्ध करून त्या स्कीमा पूर्ण केल्या। मला वाटते महाराष्ट्रात एकच उदाहरण असेल हर्षल पाटील की जलजीवन मिशन काम करून त्या योजना चालू आहेत आणि जमीन विकून स्वतःची। मग शासनाने हे कॉन्ट्रॅक्टरांचं जर
पैसे द्यायचे असेल तर खरोखर कॉन्ट्रॅक्टरांच्या घरावर वस्तू ठेवण्यापेक्षा त्यांची बिलं करणं खरोखर गरजेचं आहे. आमच्या भावाचा मृत्यू झाला आहे, त्यानं फास लावून घेतला, आत्महत्या केल्या, पण असं दुसरीकडे कुठे घडू नये हीच आमची घरच्यांची इच्छा आहे. आणि आमच्या वहिनीला आणि आमच्या पुतणीला शासकीय नोकरीत घ्यावं आणि तिचा शैक्षणिक खर्च शासनानं द्यावा करावा इथून पुढं, ही आमची घरच्यांची मागणी आहे. आणि शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो घरचे म्हणून. आपल्याबरोबर हर्षलचे मित्र आहेत. मला सांगा, काय तुमची भेट झाली होती? 1 वर्ष झालं बिल मिळत नाही, टेन्शनमध्ये सुद्धा हर्षल होते असं ग्रामस्थांच्याकडून सांगण्यात येतं आहे. कशा पद्धतीची तुमची चर्चा झाली ती? हर्षल हा अत्यंत, माझं नाव विक्रम, हर्षल हा अत्यंत धाडसी आणि मनमिळावू स्वभावाचा होता मुलगा. त्याला शून्यातून विश्व निर्माण करायची त्याची ताकद असल्यामुळं त्यांना अत्यंत ही एवढे कोटी 1.25 कोटीच्या अशा 4-5 स्कीमा ह्या घेतल्या होत्या. तांदूळवाडी असू दे, मालेवाडी, कनेगाव, आयरवाडी, तर अशा त्या स्कीमा त्यानं पूर्णत्वास नेल्या होत्या. प्रसंगी त्यानं स्वतःची जमीन विकली, सोनं नाणं विकलं, LIC मोडल्या, एफड्या मोडल्या, सगळं केलं. काय तर शासनाकडून जे पैसे आले नाहीत त्यामुळे त्याच्यावर ही आत्महत्या करायची वेळ आली. तुमची कधी भेट झाली शेवटची आणि काय चर्चा झाली ती? माझी 5 दिवसापूर्वी इस्लामपूरमध्ये भेट झाली ती. त्यावेळेला तो म्हणला की माझ्या ठिकाणी जर दुसरं कोण असतं तर आत्महत्या केली असती, आणि 3ऱ्या दिवशी त्यानं आत्महत्या केली. तुम्हाला सांगताना डोळे भरून आलेत, काय भावना होत्या तुमच्या? शब्दात काय सांगू शकत नाही. त्याच्या कुटुंबावर, आमच्या मित्रपरिवाराबरोबर जे काय प्रसंग आला आहे, हर्षल नाही आत्ता आम्हाला वाटतच नाही किंवा तो. आपल्याबरोबर मालेगावचे मालेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या गावात सुद्धा कामं केली होती. तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीने बघताय आत्महत्येकडे? माझं नाव संभाजी आनंदराव पाटील. मी मालेवाडी गावचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे, माझी मंडळी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी पाणीपुरवठ्याचा सल्लागार आहे, त्याचबरोबर सोसायटीचा मी चेअरमन आहे. खरं तर हर्षलची ही दुःखद घटना आमच्या पंचक्रोशीवर खरोखर एक काळाचा डोंगर आहे. कारण शासनाच्या नाकर्तेपणामुळं ही जी आज घटना घडली त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. कारण ग्रामीण भागामधून जर एखादा युवक एखादा व्यवसाय करण्यासाठी पुढे येत असेल तर महाराष्ट्रातील युवकांनी काय ह्याचा आदर्श घ्यावा, ह्याच्यासारखं वाईट दुर्घटना कुठलीही नाही. कारण आत्ता शासन युवकांना नोकऱ्या तर देतच नाही, परंतु स्वतःचा व्यवसाय जर उभा करायचा म्हणलं युवकांनी तर अशा पद्धतीने जर युवकांना शासनाच्या दरबारी हेलपाटे घालून स्वतःचे काम केलेले पैसे जर मिळत नसतील आणि आपल्या आईवडिलाचा, मुलांचा, भावांचा विचार न करता कुटुंबाचा अशी एखादी वाईट घटना करण्यास प्रवृत्त होत असेल तर ह्यालाही सर्वस्वी शासन जबाबदार आहे. मगापासून सर्वांनी सांगितलं की हर्षल अतिशय मनमिळावू, त्याचबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचा एक व्यक्ती होती. मालेवाडीमध्ये त्यांनी हर्षलनं काम केलं, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. आजसुद्धा आमच्या इथं जलजीवन योजना जी आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित आहे. त्यांनी पदरचे पैसे घालून आपल्या परिसरामध्ये काम अडकून ठेवायला नको म्हणून त्यांनी शासनाच्या पैशाची वाट न बघता स्वतः पैसे कुठूनही आणून त्यांनी आपल्या परिसरातल्या स्कीमा, तांदवाडी असेल, मालेवाडी असेल, कनेगाव असेल, आहेरवाडी असेल, ह्या गावातल्या स्कीमा करण्यामध्ये त्यांनी प्राधान्य दिलं. अशा होतकरू युवकाला शासनानं प्रोत्साहन द्यायचं सोडून अशा बऱ्याचशाच हर्षलसारख्या बऱ्याचशाच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या युवकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याची आजची ही पहिली प्रवृत्ती, शासनाची प्रवृत्ती दिसत्या. कारण इथून पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला कायमस्वरूपी माहीत होतं की आजपर्यंत आत्महत्या ह्या फक्त शेतकरीच करतो, परंतु राज्याचे नेते जयंत पाटील साहेब यांनी अधिवेशनामध्ये मागच्या सीझनमध्ये सांगितलं होतं की आता एखाद दिवस माझ्यासारख्याला असं वाटतंय की पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याबरोबर अभियंत्यांच्या पण आत्महत्या होतील. खरंच जयंत पाटील साहेबांचं जर त्यावेळेला आत्ताच्या राजकारत्यांनी ऐकलं असतं आणि त्याच वेळेला जर समजा थोडी थोडी बिले द्यायचं नियोजन केलं असतं तर हर्षलसारख्या माझ्या मित्रावर असा प्रसंग आला नसता आणि हर्षल ह्या जगातून निघून गेला नसता. हर्षलला आणि हर्षलच्या कुटुंबियांना शासनानं खरोखर आर्थिक मदत म्हणण्यापेक्षा
पूर्ण त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. कारण हा एक आज हर्षल हा फक्त एक उदाहरण आहे, परंतु असे बरेचसेच दबून बसलेले बरेचसेच अभियंते की जेणेकरून त्यांनी पैसे पदरचे कुठून तरी उपलब्ध करून कुठलेही बँकांच्याकडून असेल किंवा सावकारांच्याकडून उपलब्ध करून कामं स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी केलेली असतील, ती कामं अशी बरेच लोक पुढे येतील. आणि आता मला सांगताना फार दुःख होते की हर्षलची सगळी जबाबदारी, त्याला एक लहान मुलगी आहे, त्याची पत्नी आहे, आईवडील आहेत, पूर्ण हर्षलचं कुटुंब ही हर्षलवरती अवलंबून होतं. आणि एका चांगल्या आमच्या परिसरातील एका अभियंत्यावर म्हणजे अगदी कधी उमजत असतानाच त्याची खुडल्यासारखा हा प्रकार झाला. कारण हर्षलला बरंचंच हर्षलकडं टॅलेंट होतं, हर्षलला बरंचंच भविष्य होतं, पण हर्षल हा ह्या शासनाच्या नाकर्तेपणामुळं आणि शासनाच्या मनमानी धोरणामुळं हर्षल हा आपल्या जगातून निरोप घेतलेला आहे. एवढंच सांगतो मी. आपल्यासोबत शिवसेनेचे उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील आहेत. कसं बघता या शासनाच्या धोरणाकडं? आज तांदूळवाडीतला युवक 35 वर्षाचा या बिलासाठी कळपास घेऊन आत्महत्या करतोय. काय या सरकारचं बाबतीत तुमचं मत आहे? पहिल्यांदा हर्षलच्या या दुःखद घटनेबद्दल मी मनापासून दुःख व्यक्त करतो आणि शासनाचा जाहीर निषेध करतो. हर्षल आणि हर्षलचं कुटुंब माझ्याही जवळच्या संबंधित आहे. माझे त्या कुटुंबाशी व्यक्तिगत संबंध आहेत आणि काल ही घटना घडली आणि एक धक्का बसला. तर सगळ्याच जणांनी सांगितलं, एक उदयोन्मुख हर्षल हा इंजिनियर होता आणि लहान वयात अत्यंत जबाबदारीनं, एक चुणचुणीत जबाबदारीनं कामं करणारा आणि चांगली कामं करणारा इंजिनियर म्हणून आमच्या विभागात त्याची खाती झाली होती. आणि दुर्दैवानं काल त्याला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं. 3-4 गावची कामं त्यानं केली होती, जवळजवळ 2-3 कोटी रुपयाची कामं त्याने केली होती आणि त्यासाठी लागणारे पैसे मग कुणाकडून हात उसने घेतले होते. रान दागिने प्रसंगी गहाण ठेवले होते त्यानं आणि एका वेगळ्या तणावाखाली तो होता. गेली 2-3 महिने मी माहिती घेतली तर 1-2 महिने तो प्रचंड तणावाखाली होता. या पैशाच्या लोकांचा आपण देणं आहे, एक मानसिकता राहत नाही लोकांची. आणि त्याचा काय दोष हो मला सांगा, मला शासनाला विचारायचं आहे. तो त्यानं केलेल्या कामाचं पैसे मागत होता. त्याचा दोष काय, त्याची चूक काय? केलेल्या कामाचं पैसे मागणे हा दोष असेल, त्याला जर दोष मानत असतील तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. एकीकडं लोकप्रिय घोषणा करायच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून इलेक्शनच्या तोंडावर आणि त्याच लाडक्या बहिणीचं कुंकू पुसायचं एका बाजूला, ही दुहेरीन दुटप्पीपणाची भूमिका या शासनाची आहे. असे 80 ते 90 हजार कॉन्ट्रॅक्टर या महाराष्ट्रामध्ये की यांची बिलं या ठिकाणी अडकलेली आहेत, ते रस्त्यावर आलेले आहेत. आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन केलेलं आहे. मग जयंत पाटील साहेब असतील, आमचे भास्कर जाधव साहेब असतील, उद्धव साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून अधिवेशनामध्ये याच्यावर आवाज उठवला. पण गेंड्याच्या गातडीचं सरकार आहे. 90,000 कॉन्ट्रॅक्टर. माझ्याच तालुक्याची जर मी माहिती घेतली तर जलजीवनचेच फक्त 25 ते 30 कोटी रुपये पेंडिंग आहेत या वाळवा तालुक्याचे. सांगली जिल्ह्यातले 125 कोटी, कोल्हापूर जिल्ह्याचे 200च्या वर कोटी आणि महाराष्ट्रातले 80 ते 90 हजार कोटी सगळ्या योजनांचे म्हणून. म्हणजे जलजीवनचे 100 कोटी, आमच्या जिल्ह्याच्या 125 कोटी, सार्वजनिक बांधकाम वेगळा, इतर कामं वेगळी, असे 80 ते 90 हजार कोटी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांची देणं आहेत. मी माहिती घेतली कालपासून, मला अनेक कॉन्ट्रॅक्टरांचे फोन आले की कुणीतरी आवाज उठवा, याच्यावर स्ट्रॉंगपणानं उठवा. एक हर्षल आता या ठिकाणी झाला आहे. आम्हाला दुर्दैव आहे, आमचा भाग हा सदन भाग आहे आणि अत्यंत प्रामाणिक काम करणाऱ्या मुलग्याला अक्षरशः त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. 30-35व्या वर्षात माणसानं आता जे सांगितलं की नोकऱ्या नाहीत, दरवर्षी 2 कोटी 2.5 कोटी नोकऱ्या देतो, नोकऱ्या नाहीत, मुलं बेरोजगारी आहेत, म्हणून कुठला तरी व्यवसाय निवडायचा आणि त्या ठिकाणी कामं घ्यायची, कामं करायची, कुटुंबाला हातभार लागेल अशी अपेक्षा ठेवायची. आणि जर अशी अपेक्षा ठेवून त्यामध्ये उतरत असेल आणि जर त्यांना हे अनुभव येत असतील तर ह्या पिढीनं करायचं काय? आणि या शासनानं फक्त काय ठरवलं आहे की समाजामध्ये भांडणं लावायची. हिंदू मुस्लिम हिंदुत्व, हा हिंदू नव्हता का? कोण हर्षल आहे? म्हणजे हिंदुत्वाचा खून केला या शासनानं असं म्हणायचं का? हिंदुत्वाचाच खून केला आहे ना, हिंदूच आहे ना हा, हिंदूची बिलं थकवली. आम्ही असं म्हटलं तर चालेल का? या ठिकाणी हा राजकारण करायचा मुद्दा नाही आहे, पण या ठिकाणी ह्याची जबाबदारी आम्ही हिंदूचा बळी घेतला असं म्हणणार आहेत का इथं हिंदूचे मक्ते घेतलेले लोक? त्यामुळे जाहीर निषेध करतो या शासनाचा. आमचं आंदोलन आता 12 वाजता सांगलीमध्ये आहे, जिल्हा परिषदेला ग्रामीण पाणी पुरवठा ऑफिसच्या समोर. आम्ही आता तिकडंच निघालो आहे.
जर यामधून अनेक हर्षल निर्माण करायचे नसतील, जयंत पाटील साहेब आणि सगळ्याच विरोधकांनी या ठिकाणी सांगितलं की एक हर्षल दुर्दैवानं आमच्या भागात तयार झाला, आम्हाला सगळ्यांना दुःख आहे त्याचं, अनेक हर्षल तयार होऊ नयेत ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत. काय त्या मुलगीनं करायचं त्याच्या लहान, काय त्या पत्नीनं करायचं, म्हणून मी कालही सांगितलं आहे मीडियाला की त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी. त्याच्या पत्नीला सरकारी सेवेमध्ये तर घ्यावं. ही बिलं देऊन करणार काय हो? गेला ना माणूस आमचा, काय पैसे घेऊन करणार आहे? त्यापेक्षा ती कुटुंब गोळा करण्याची जबाबदारी शासनानं घ्यावी. त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी शासकीय सेवेत घ्यावं, कुटुंबाचा पूर्ण खर्च घ्यावा. ही बिलं तर द्यावीच, परंतु अनेक हर्षल इथून पुढं तयार होणार नाहीत याची खात्री. आणि कशाला लागतो शक्तीपीठ? तुम्हाला 1-1 लाख कोटी देणं आहे तुमचं महाराष्ट्रात, आणि तुम्ही 80-80 हजार कोटीचे नवीन प्रकल्प घेता. पैसे नाहीत तुमच्याकडे, 25,000 कोटीचं त्यासाठी कर्ज उचलताय. म्हणजे देणाऱ्या आत्ताच्या कॉन्ट्रॅक्टरना द्यायला पैसे नाहीत आणि तुम्ही आणि काम पहिले हे भागवा ना. 1 वर्ष 2 वर्ष कामं काही लोकांना आत्महत्या करून पैसे मिळावेत किंवा विकास व्हावा ही भावना नाही लोकांची. त्यामुळं आमचं मत आहे की पहिला बॅकलॉग आहे तो भरून काढावा आणि परत काय असतील ती नवी कामं घ्यावी. दुर्दैवानं असे बळी जाऊ नयेत. आणि गुन्हे आम्ही सांगितलं आहे काल, ह्याचा गुन्हा हा शासनावर नोंद करावा. हर्षलच्या बळीचा गुन्हा हा राज्य शासनावर नोंद करावा, राज्य शासनाला आरोपी यामध्ये करावं. त्याशिवाय यांना शिक्षा दिल्याशिवाय सारखी परिस्थिती कोणाची आमची मानसिकता नाही राहणार आहे. त्यामुळं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. हर्षलसारखा एक कर्तृत्ववान, कर्तबगार, नवीन सुरुवात केलेला इंजिनियर आम्ही गमावलेला आहे. दुर्दैवानं असे अनेक हर्षल तयार होण्यात एवढीच अपेक्षा करतो आणि राज्य शासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. नक्कीच आपण पाहू शकता राज्य शासनाचा यांनी जाहीर निषेध केलेला आहे. ते दुसरीकडे ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की हर्षलच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी राज्य सरकारनं उचलली पाहिजे. तर दुसरीकडं उभाटा गटाचे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत अभिजित पाटील यांनी सांगितलं आहे की राज्यातला पहिला बळी गेलेला आहे आणि यावर राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरामन सुनीलसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.